वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। पुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सवसंतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 143 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण 4थ्या अध्यायातल्या 144 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातल्या 29 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण माऊली करणार आहेत। आपण मागच्या काही दिवसांपासून बघतोय की यज्ञाचे वेगवेगळे प्रकार सांगून भगवंताला प्राप्त होणाऱ्या, परमात्म्याला प्राप्त होणाऱ्या जीवात्म्यांच्या वेगवेगळ्या साधना पद्धतींचा विचार, साधना पद्धतींच्या सगळ्या स्पष्टीकरणावर माऊली निरूपण करताना आपल्याला दिसत आहेत, ज्यामध्ये पंचयज्ञाचंही निरूपण भगवंतानं माऊलींनी केलं। आज आपण भगवंताच्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जीवांनी साधकांनी केलेल्या अन्य काही योग प्रकारांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, अपाने जुवती प्राणम प्राणे पानम तथा परे पाणापानगती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः। अर्थात दुसरे कोणी मुमुक्षू अपानवायूत प्राणाचा होम करीतात आणि प्राणवायूत अपानाचा होम करीतात, आणि कोणी प्राण व अपान यांच्या गतीचा निरोध करून प्राणायामात परायण होतात, क्रमाने पूरक, रेचक व कुंभक करीतात। अर्थात भगवंताच्या प्राप्तीसाठीचे आत्तापर्यंतचे जे साधना मार्ग भगवंतानं सांगितलेले आहेत, या साधना मार्गापेक्षा वेगळ्या अशा अंतर्गत साधना मार्गाचं विवेचन इथं भगवंत करताना दिसत आहेत। ज्या पंचयज्ञांचा विचार आपण कालच्या निरूपणामध्ये केला, 28 क्रमांकाच्या श्लोकाच्या निरूपणामध्ये केला, त्यामध्ये जो द्रव्ययज्ञ सांगितला आहे किंवा तपोयज्ञ सांगितला आहे, योगयज्ञ सांगितला आहे, वागयज्ञ सांगितला आहे आणि शेवटचा ज्ञानयज्ञ सांगितला आहे। यातला जो ज्ञानयज्ञ आहे, या यज्ञाचा अपवाद वगळता अन्य 4 यज्ञांचा जो मार्ग आहे, या साधना पद्धती आहेत, त्या बाहेरून आतमध्ये येणाऱ्या साधना पद्धती आहेत। म्हणजे भौतिकतेकडून अभौतिकतेकडं, लौकिकाकडून अलौकिकाकडं, बाह्य जगतातून अंतःजगताकडं, बाह्य दिशांमधून आतल्या दिशेकडं जाणारा हा प्रवास आहे। परंतु या 4ही यज्ञाचा जो विचार आहे तो बाहेरून आत जाणारा मार्ग आहे। पण आज भगवंत ज्या निरूपणाकडं वळतायत तो अंतर्गत साधनेचा विषय आहे, म्हणून हा विषय थोडासा नीट आपल्याला समजून घ्यावा लागेल। खरं तर हा ज्याला आपण योग मार्ग म्हणतो, त्या योग मार्गाचं निरूपण इथं माऊलींनी 2 ओव्यांमध्ये केलेलं आहे, आणि या 2 ओव्यांमधून योग मार्गातल्या 3 पद्धतींचं वर्णन इथं माऊलींनी केलेलं आहे। भगवंतांनी सुद्धा या 3 पद्धतींचं वर्णन केलं आहे। पतंजली योगसूत्रामध्ये थोड्याशा गहन पद्धतीनं या विषयाचं निरूपण केलं आहे। स्वतः ज्ञानोबारायांनी सुद्धा 6व्या अध्यायामध्ये या मार्गाचं, या पद्धतीचं विस्तारानं विवेचन केलेलं आहे, अर्जुनाच्या आग्रहावरूनच। कारण हा विषय अनेक साधकांसाठी जिज्ञासेचा आणि कुतूहलाचा विषय आहे। कारण या साधना मार्गातून वेगवेगळ्या रिद्धी सिद्धी, वेगवेगळ्या शक्ती, अलौकिक अशा शक्ती साधकाला प्राप्त होऊ शकतात। शरीरामधली जी अत्युच्च शक्ती आहे, शरीरामध्ये दडलेली जी अशारीरिक शक्ती आहे, त्या अशारीर शक्तीचं स्वरूप आणि त्या अशारीर शक्तीच्या जागृतीचा मार्ग या श्लोकामधून भगवंतानं सांगितलेला आहे। हठयोगामध्ये किंवा योग मार्गामध्ये
3 प्रकारच्या साधना पद्धती सांगितलेल्या आहेत। या साधना पद्धती श्वासाच्या नियमनापासून सुरू होतात। भौतिक मार्ग श्वासाच्या एकाग्रतेवर येऊन थांबतात। शेवटी प्रत्येकाला ज्या अवस्थेला पोहोचायचं आहे ती अवस्था सुद्धा श्वासाच्या एकाग्रतेच्या नंतरच प्राप्त होते। तुम्ही नामस्मरण करा, दानधर्म करा, तीर्थयात्रा करा किंवा अन्य कोणत्याही साधना करा, त्या साधनेतून अंतिम हेतुतः जे आपल्याला साध्य करायचं आहे ते आहे श्वासावरचं नियंत्रण। आणि श्वासापासून हा श्वास आणि शरीर यांना जोडणारा जो पलीकडचा धागा आहे, ज्याला आपण परमात्म्याचा धागा म्हणतो, त्या धाग्याला जोडणारा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे श्वास। कारण शरीर आणि आत्मा या 2 गोष्टी श्वास नावाच्या धाग्यानं जोडलेल्या आहेत। भलेही हा धागा नाजूक आहे, परंतु नाजूक असला तरी या नाजूक धाग्यानेच शरीर आणि आत्मा एकमेकांशी जोडले गेलेले आहेत। ज्या दिवशी हा श्वासाचा धागा तुटेल त्या दिवशी शरीर आणि आत्मा यांचा संबंध पूर्णपणे तुटून जाईल। आणि म्हणून ज्याला आत्म्यातून परमात्म्यात प्रवेश करायचा आहे किंवा शरीरातून आत्म्यात प्रवेश करायचा आहे तर त्यांनी आपल्या श्वासाच्या धाग्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, श्वासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे। अनेक जणांचं गणित इथंच चुकतं की ते भौतिक साधना करत करत भौतिकतेमध्येच रमतात, अभौतिक आणि अंतरंग अशा साधनेकडं ते वळतच नाहीत। आणि जे बाह्य साधनेमध्ये रमून बाह्य साधनेमध्येच आयुष्य संपवतात त्यांना पुन्हा जन्म घेऊन आंतरिक साधनेकडे वळावं लागतं। म्हणून साधना भौतिक जरी असली तरी तिचा अंतिम प्रवेश, तिचा अंतिम मुक्काम अंतरंग साधनेमध्ये झाला पाहिजे। म्हणून ज्या तपाचं वर्णन आतापर्यंत माऊलींनी केलं, भगवंतानं केलं, या बाह्य तपामध्ये ज्या तपाचं वर्णन इथून पुढं भगवंत करणार आहेत त्या अंतःतपाचं, अंतरंग तपाचं किंवा अंतरंग योगाचंही महत्त्व तितकंच अधिक असल्याचं आपल्या लक्षात येईल। आणि म्हणून या शरीराला आत्म्याशी म्हणजेच आत्म्याला परमात्म्याशी जर जोडायचं असेल तर आपल्याला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करावं लागेल। नामस्मरण करूनही तुम्हाला श्वासावर नियंत्रण प्रस्थापित करता येऊ शकतं। एकच गोष्ट तुम्ही जेव्हा वारंवार करता तेव्हा आपोआपच एकाग्रता साध्य होते। एकाग्रतेतून आपोआपच श्वासावर नियंत्रण प्रस्थापित होतं। श्वासावरचं नियंत्रण आपोआपच एकाग्रतेकडे नेतं। एकाग्रतेतून आपोआपच ध्यान घडतं। ध्यानातून आपोआपच आत्म्याचा परमात्म्याशी संयोग घडतो आणि हा संयोग कालाच्या दृष्टीनं वाढला की तीच समाधी असते, तोच समाधीचा अनुभव असतो। या सगळ्या टप्प्यामधून जाता जाता माऊलींनी, भगवंतांनी आता बाह्य साधनेतून अंतःसाधनेचा जो मार्ग आहे तो इथं सांगितलेला आहे। त्या 3 मार्गामध्ये एक पूरक मार्ग, दुसरा रेचक मार्ग आणि तिसरा कुंभक मार्ग, या 3 महत्त्वाच्या योग मार्गाचं वर्णन इथं आलेलं आहे। खरं तर हे 3ही योग मार्ग हे हठयोगाचे मार्ग आहेत, शरीर साधनेचे मार्ग आहेत, किंबहुना प्राणायामाचे मार्ग आहेत, असं आपण थोडक्यात म्हणू शकतो। तुम्ही पतंजल योगसूत्र या ग्रंथाचा जर थोडा बहुत अभ्यास केला तर या 2 श्लोकांचं अधिक स्पष्टीकरण आपल्याला त्या पूर्ण ग्रंथामध्ये बघायला मिळेल। आता तुम्ही जर योगगुरू रामदेव बाबांचे काही प्रवचन ऐकत असाल किंवा त्यांनी ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्या बघत असाल तर तुम्हाला या काही गोष्टींचा अंदाज येऊ शकतो। खरं तर रामदेव बाबा किंवा जे काही योगगुरू आहेत त्या योगगुरूंनी जो योग सांगितला गेला आहे त्याच्या फक्त वरचा 1-2% भागच सांगितलेला आहे। खरा योग मार्ग हा त्याच्या आत दडलेला आहे। त्या आतल्या योग मार्गाकडं सगळे साधक जात नाहीत। अनेकांना फक्त वरवरचा लाभ हवा असतो आणि म्हणून जेवढा लाभ लोकांना हवा आहे तेवढाच प्राणायाम, तेवढीच साधनं या योगाभ्यासकाकडून दिली जातात। परंतु एवढं केलं म्हणजे मी योगी झालो असं मात्र कुणी समजू नये। पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आत्मिक साधना करण्यापूर्वी शरीर नियंत्रण गरजेचं आहे, श्वासावरचं नियंत्रण गरजेचं आहे आणि